ॲग्रिकल्चरल कॉलेज फार्म कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणेची 110वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी कृषी महाविद्यालयातील शिरनामे सभागृहात संपन्न झाली। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून सभेची सुरुवात करण्यात आली होती। प्रसंगी सोसायटीच्या 110 वर्षांचा इतिहास थोडक्यात मांडणारी चित्रफीत दाखवून वर्षभरात देवाज्ञा झालेल्या सभासदांना, भारतीय जवानांना, शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या वार्षिक सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने, विभागीय कृषी संशोधन प्रकल्पाचे डॉक्टर सुभाष भालेकर उपस्थित होते। सभेचे प्रास्ताविक भाषण सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष श्रीकृष्ण सावंत यांनी करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। वार्षिक सभेनिमित्त 10वी 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आले। सेवानिवृत्त संचालक आणि सभासदांचा सत्कार तसेच विशेष प्रावीण्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले। सोसायटीच्या सचिव सौ सुवर्णा टिळेकर यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचन करून ठराव सभासदांपुढे प्रस्तुत केले। सभासदांच्या शंकांचे समाधान अध्यक्ष श्रीकृष्ण सावंत, उपाध्यक्ष पद्मनाथ गरसुळे, सचिव सौ सुवर्णा टिळेकर यांच्यासह उपस्थित संचालक मंडळांनी केले। संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन गणेश मुढवे यांनी केले होते। राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली। प्रथमतः आजच्या या शुभदिनी सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज ॲग्रिकल्चर कॉलेज विषयी क्रेडिट सोसायटी विषयी बोलायचं म्हणलं तर 1915 साली या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि ही संस्था पुणे जिल्ह्यामधील सर्वात जुनी पतसंस्था आहे। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आधी पण या संस्थेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, अशी आपली ही संस्था आहे। आणि हे सर्व सभासदांनी मजुरांनी एकेकाळी लावलेले हे रोपट आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे। आज 110 वर्षाची परंपरा असलेली ही संस्था पुणे मध्यवर्ती बँकेपेक्षाही पतसंस्थेची स्थापनेची नोंदणी ही अगोदर झालेली आहे। आपल्या संस्थेविषयी बोलायचं म्हटलं तर आज रोजी भाग भांडवल मर्यादा ही 10 कोटीच्या आसपास आहे। आपण प्रत्येक सभासदाला त्याच्या पगार मर्यादेनुसार साधे कर्ज हे 30 लाख देतोय आणि आज आपण यावर्षी संस्थेचं कर्जाचं व्याजदर हे 9% आहे आणि लाभांश पण यावर्षी आपण 9% दिलेला आहे आणि ठेवीला व्याजदर हे 7% आहे आणि सेव्हिंग वरला हे 4% आहे। जर विचार केला तर वर्षभरामध्ये आपण प्रत्येक सभासदाला एक 16% बेनिफिट आपण या संस्थेच्या माध्यमातून देत आहोत। सभासद, सेवानिवृत्त सभासद, ठेवीदार यांच्या सगळ्यांच्या एकीमुळे ही संस्था आज चांगल्या यशामध्ये काम करत आहे। आपले हे संचालक मंडळ आहे गेल्या अनेक वर्षापासून विनामानधन काम करत आहे, त्यामुळं संस्था यशामध्ये या सगळ्या संचालक मंडळाचा पण वाटा आहे। आज सतत अ वर्गामध्ये संस्था काम करत आहे। अ वर्गामध्ये संस्थेचं ऑडिट झालेलं आहे। प्रत्येक वर्षी आपण 10वी 12वी मध्ये विशेष प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपण त्यांचा सन्मान करत असतो। तसंच आपल्या कृषी विद्यापीठातील कर्मचारी जे आहेत त्यांनी विशेष प्रावीण्य त्यांच्या एका संशोधनामध्ये मिळवलेलं आहे। तर अशा सभासदांचा पण आपण प्रत्येक वर्षी त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी एक त्यांचाही सन्मान आपण या माध्यमातून करत असतो। प्रत्येक वर्षी आपण वारकरी संप्रदायातील लोक आहेत त्यांना एक आर्थिक मदत ही प्रत्येक वर्षी आपण त्या माध्यमातून करत असतो। आज अभिमानाने एक सांगेल की जसं 2022 पासून आम्ही सर्व या संस्थेची सेवा करण्याचं काम केलेलं आहे, जळून काम केलेलं आहे आणि एकेकाळी मी या संस्थेचा सभासद, संचालक, फाईट चेअरमन ही सगळी पदं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मिळाली आणि त्या संस्थेचा आलेख हा कायमच मोठा ठेवलेला आहे। 2022 आणि 23 या काळामध्ये आपण निव्वळ नफा 68,62,093 रुपये आपल्या झाला होता आणि त्यावेळेला आपल्या मुदत ठेवी ह्या होत्या 14,48,18,000 एवढ्या आपल्या ठेवी 2022 ते 23 या साली होत्या। त्यानंतर 22 आणि 23 या साली परत आपला निव्वळ नफा 78,23,07,01 रुपये आपला नफा झाला होता। त्यानंतर आपल्या ठेवीमध्ये वाढ झाली, ठेवीमध्ये 15,46,77,000 आपल्या ठेवी वाढल्या। त्यानंतर या वर्षीचा जो काळ आहे त्यामध्ये 24-25 या कार्यकाळामध्ये विक्रमी आपला निव्वळ नफा झाला आहे। त्यामध्ये आपण 90,04,494 रुपये आपला निव्वळ नफा या संस्थेचा झालेला आहे। त्यानंतर आपल्या ठेवी आहेत त्या 17,72,84,000 एवढ्या झालेल्या आहेत। आणि पतसंस्थेचं एक वैशिष्ट्य असं की आपण दिवसा बऱ्यापैकी बाहेरच्या पतसंस्था आहेत ह्या दिवसा व्याजदर दिलं जातं आणि आपले हे महिने व्याजदर असतं। एखाद्या व्यक्तीने जरी 59 दिवसांनी जरी आपला हप्ता भरला
तर त्याला 30 दिवसाचंच व्याज घेतलं जातं. अशी ही आपली पतसंस्था आहे. आणि त्या पतसंस्थेचं जे कार्य आहे त्यामध्ये आमची सगळी टीम आहे. मी जरी प्रमुख जरी असलो तर माझ्या सर्व संचालकांमुळेच मला हे चांगलं स्वच्छ पद्धतीमध्ये काम करता आलेलं आहे. आणि ही संस्था भविष्यामध्ये अशीच पुढे भविष्यात जाऊ. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जे काय आपले कर्मचारी आहेत, वर्षभरामध्ये जर एखादा कर्मचारी आपला मृत्यू पावला तर त्याला आपण 10 लाखाची मदत देत असतोय. ते एक चांगलं काम आपल्या संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे. भविष्यात ही संस्था अशीच पुढे जाईल ही मी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझं प्रस्तावित थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचे चेअरमन आणि सगळं संचालक मंडळी अतिशय चांगलं काम करत आहेत. म्हणजे त्यांनी नफा तर तो 90 लाखापर्यंत नेलेलाच आहे. अजूनही पुढे ते मजल मारतील. 1 कोटीचा टप्पा मला वाटतं पुढच्या वर्षी ते पार करतील. मला वाटतं त्यामध्ये आर्थिक साक्षरतेचं पण एखादं त्यांना आपण लेक्चर ठेवूया की हा पैसा जरी सगळ्यांनीच एफडी ठेवून सोसायटीमध्ये चालणार नाही, आपल्याला पैसे पण घ्यायला पाहिजे, तर ते पैसा फिरत राहील. आणि हा काढलेला पैसा कुठं गुंतवला तर आपल्याला जास्त परतावा मिळू शकेल. कारण पुन्हा आणि हा जो रिजन आहे तो डेव्हलपमेंट होत आहे, रिंग रोड होते, किमती वाढतातच आहेत किंवा शेअर मार्केट आहे, अशा बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत की ज्यामध्ये त्यांना पैसे गुंतवता येतील. प्राध्यापक लेवलचे जे लोक आहेत ते खर्च करून कुठून तरी सुविधा मिळवतील. पण आपला जो क्लास 10 क्लास 4चा जो कर्मचारी आहे त्यांना आपण ह्या सोसायटीच्या माध्यमातून जर ह्या सुविधा दिल्या तर ती एक त्यांच्या दृष्टीने एक चांगली भेट होईल. तर अशी मी त्यांना विनंती करतो की या पतसंस्थेचा मी एक सभासद होतो की ज्या वेळेस मला अत्यंत निकड होती किंवा साधी एक एमएटी गाडी घ्यायला सुद्धा जी फक्त या संस्थेने आधार दिला म्हणून एमएटी घेऊ शकतो. ह्याच संस्थेनं आधार दिला म्हणून छोटीसा प्लॉट घेऊ शकलो की त्या बंगला बांधून राहतो. ते एक समाधान सांगायचं म्हटलं तर या संस्थेचा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ती निश्चितच जी आहे तर फायदा झालेलाच आहे. आता आपण पाहतो की संस्थेची जी भरभराट आहे ती भरभराट जर पाहिली आपण तर म्हणजे निव्वळ नफ्याचा जर ग्राफ पाहिला तर 68 लाख, नंतर 78 लाख आणि यावर्षी आपण जो पाहतो तो जवळपास 90 लाख. आणि तोही म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जवळपास 2015 पासून आपल्याकडे कुठल्याही प्रकारची कर्मचारी भरती नाही, स्टाफ कमी आहे, नवीन सभासद नाही. जसं आपल्याला कार्यालयामध्ये जे तर कर्मचारी असतील तर कार्यालय आपलं भरलेलं दिसतं, तसंच हा एकेकाळी हा जो हॉल आहे ह्या हॉलमध्ये बसायला जागा पुरत नव्हती. एवढे आपले सभासद आणि त्यांच्याबरोबर येणारे त्यांचे म्हणजे मुलं असतील किंवा सेवानिवृत्त स्टाफ असेल तर असा एवढा स्टाफ आपल्याकडे असायचा. पण आज आपण पाहतो की म्हणजे स्टाफ कमी आहे पण तरी सुद्धा संस्थेनं तिची जी वाटचाल चालू ठेवलेली आहे ती निश्चितच भरभराटीची आहे, उत्तुंग शिखराची आहे. आणि मी असंच आपल्याला शुभेच्छा देईन की ही वाटचाल जी तुम्ही अशी चालू ठेवली पाहिजे.